नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलने अबॉटच्या एव्हियर ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकरचा वापर करून नवी मुंबईतील पहिले ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर इम्प्लांटेशन यशस्वीरित्या पार पाडले। डॉक्टर केशव काळे आणि डॉक्टर विनीता अरोरा यांनी कार्डिओलॉजी टीम, एनेस्थेसिया टीम आणि कॅथ लॅब स्टाफ यांच्या मदतीने ही ऐतिहासिक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली, ज्यामुळे रुग्णाला जास्तीत जास्त सुरक्षितता आणि आराम मिळाला। आजपर्यंत लीडलेस पेसमेकर फक्त हृदयाच्या एका चेंबरसाठीच वापरले जात होते, पण 2 चेंबरमध्ये अचूक समन्वय साधणे ही एक मोठी वैद्यकीय अडचण होती। अबॉटच्या एव्हियर ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञानाने या समस्येवर प्रभावी उपाय दिला आहे। महाराष्ट्रातील पहिली ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर प्रक्रिया ही नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे। मी डॉक्टर केशव काळे, सिनियर कार्डिओलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई। आज आपण या ठिकाणी मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई या ठिकाणी आपण ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर ही अतिशय कॉम्प्लेक्स आणि नवीन पद्धत पेसमेकर बसवण्यासाठी आपण ऑपरेशनमध्ये अंमलात आणलेली आहे। तर आम्ही लास्ट वीकमध्ये एक 75 इयर फिमेल, ज्या पेशंटचे हृदयाचे ठोके अचानक कमी होत होते आणि सडन कोलॅप्स मीन्स सिंकोपल अटॅक होत होते, पेशंटची ऑलरेडी अँजिओप्लास्टी झाली होती, ऑलरेडी बायपास झालं होतं, त्या पेशंटमध्ये पेशंटला हृदयाचे ठोके अचानक कमी करण्यासाठी पेसमेकर बसवण्याची गरज होती। पण पेशंटला डिमेन्शिया होता, पार्किन्सनिझम होतं, इन्फेक्शन होतं, बरेच कॉम्प्लेक्स कोमॉर्बिडिटी असल्यामुळं रूटीन पेसमेकर बसवणे हे फार रिस्की होतं आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस फार जास्त होते, तसेच ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त होते। म्हणून आपण त्या पेशंटला लीडलेस पेसमेकर बसवण्यासाठी आपण तयारी केली। लीडलेस पेसमेकरमध्ये 2 प्रकारचे पेसमेकर असतात, सिंगल चेंबर आणि डबल चेंबर। तर पेशंटचं ऑलरेडी बायपास आणि अँजिओप्लास्टी झाल्यामुळं, हृदयाचं पंपिंग कमी असल्यामुळं या पेशंटला डबल चेंबर पेसमेकर मीन्स फिजिओलॉजिकल पेसमेकर बसवणं गरजेचं होतं। तशी प्रोसिजर करण्याची आम्ही प्लॅन केली। सिंगल चेंबर पेसमेकर ऑलरेडी आमच्या हॉस्पिटलला ऑलरेडी झाले होते, पण डबल चेंबर पेसमेकर ही नवीन पद्धत होती आणि रिसेंटली आता आपल्या भारतामध्ये ही पद्धत सुरू झाली। तर ती डबल चेंबर लीडलेस पेसमेकर ही सर्जरी आपण मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई येथे महाराष्ट्रातली प्रथम केस आणि मेडिकवर ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये प्रथम केस आपण या नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केली। त्या केसमध्ये आपण जे पेसमेकर बसवतो त्यामध्ये कुठलीही सर्जरी करत नाही, कुठलीही लीड वापरत नाही, म्हणून त्या प्रोसिजरला लीडलेस पेसमेकर म्हणतात। ही सगळी प्रोसिजर थ्रू कॅथेटर, जसे आपण अँजिओप्लास्टी करतो त्याप्रमाणे सगळी प्रोसिजर नळीतून होतो। जे पेसमेकर असतात, एक पेसमेकरची बॅटरी आपण खालच्या चेंबरमध्ये बसवतो, एक पेसमेकरची बॅटरी आपण वरच्या चेंबरमध्ये बसवतो आणि दोन्ही बॅटरीचं आपण कम्युनिकेशन करून ही जी फिजिओलॉजिकल जशी नॉर्मल माणसामध्ये हृदय वर्क करतं, वरच्या चेंबरमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी होती, नंतर खालच्या चेंबरमध्ये ॲक्टिव्हिटी, तशी सेम प्रोसिजर आपण ही ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर सर्जरी करून आपण तयार केली। प्रोसिजर ही करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागतात। पेशंटला कुठलाही अनास्थेशिया लागत नाही, कुठलीही पेन लागत नाही, पेशंटला कुठलीही सर्जरी लागत नाही, एकसुद्धा सुचर लागत नाही। सर्व प्रोसिजर ही नियोजन होते। टोटल ड्युरेशन ऑफ द प्रोसिजर अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 तास असतात। ही डे केअर प्रोसिजर असू शकते, एक दिवस पेशंटला आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज असते, नेक्स्ट डे आपण पेशंट डिस्चार्ज करू शकतो। मीन्स हॉस्पिटल स्टेसुद्धा 2 ते 3 दिवसाचा असू शकतो। तर ह्या नवीन टेक्निकमुळं आपण पेशंटचे बरेच जी सिच्युएशन असते, कॉम्प्लेक्स प्रोसिजर असतात, त्या पेशंटमध्ये आपण रूटीन प्रोसिजर करू शकत नाही। ह्या प्रोसिजरमुळे त्या रुग्णांना फार दिलासा मिळू शकतो आणि पहिली केस आपण नवी मुंबईच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आणि पेशंट डिस्चार्ज केला। पेशंटचं रूटीन लाईफ आता एकदम व्यवस्थित चालू आहे, पेशंटला कुठलेही चक्कर येत नाही, कुठले येत नाही, ते सगळ्या रूटीन ॲक्टिव्हिटी विदाउट सिम्पटम करत आहे। माझ्याबरोबर संदीप सर आमचे सेंटर हेड आहेत, पूनम मॅडम मेडिकल सुपरिटेंडेंट आणि आमच्या रिजनल हेड नीरज कुमार, या सर्वांचं सहकार्य हे प्रोसिजर करण्यासाठी लाभलं। कारण प्रोसिजर काही कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे, फक्त पेशंटचा सपोर्ट असणे किंवा डॉक्टरचा सपोर्ट असं चालत नाही। इट इज अ टीम वर्क, मीन्स ऑल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट, ऑल मेडिकल सपोर्ट, ऑल सपोर्ट फ्रॉम द पेशंट, सगळ्यांच्या दृष्टीने सपोर्ट असेल ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स प्रोसिजर आपण करू शकतो। आणि मला अभिमान आहे की मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबईने ही कॉम्प्लेक्स प्रोसिजर सहजरित्या यशस्वी केली आणि पेशंट डिस्चार्ज केला आणि पेशंट या
पॉझिटिव्ह सिम्टम्स मीन्स सगळे सिम्टम आहेत ते सगळे संपले आणि पेशंटचं रुटीन लाईफ चालू होतं. थँक्यू.